मित्रो नमस्कार। सध्या मी इस्लामपूर शहरातील जे इंटरनॅशनल मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटमध्ये आहे आणि आज आपण या इथले जे मच्छी मार्केटचे सगळे व्यावसायिक आहेत, मत्स्य व्यावसायिक यांची फार मोठी या ठिकाणी अडचण आहे। यांना बसण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आहे। इकडे जर का बघितलं तर अतिशय दुर्गंधीचा हा भाग आहे। इकडे वरती निवारा नाही आहे, छत नाही आहे। तर प्रशासनाचं याकडं या मच्छी मार्केट जे आहे या मच्छी मार्केटकडं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष आहे आणि मत्स्य व्यावसायिकांच्या विनंतीनुसार या ठिकाणी त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज आपण मच्छी मार्केटमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। आता या मच्छी मार्केटची ही सुरुवात आहे आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी दुर्गंधी आहे बघा। इथून जर का चालायचं जरी म्हटलं तर अतिशय चिखलाचं या ठिकाणी चिखल झालेला पाणी साठतेला या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतोय। आपल्यासोबत काही मत्स्य विक्रेते या ठिकाणी आहेत। आजी काय नाव आपलं? लक्ष्मी गुजर। कुठलं गाव? बहे। आता हे मच्छी मार्केट आहे, तुमच्या फार मोठ्या ठिकाणी अडचणी आहेत। काय नेमक्या अडचणी आहेत तुम्हाला? अडचणी म्हणजे आम्ही आता इथं रोज विकण्यासाठी येतो। 10-15 जणी आहे आम्ही, पण इथं बसण्याची सोय व्यवस्थित नाही। उन्हाळ्यात ऊन लागतं, पावसाळ्यात पाऊस लागतो, बसण्यासाठी अडचण येते। घाण पाणी गेलं, सांडपाणी सांडलेलं ते जाऊ शकत नाही, चिकचिक होतंय। अशा आमच्या सुविधा आहेत आणि एक बाथरूमला महिलांच्यासाठी जागा नाही। मग काहीतरी कट्टे बिट्टे करून द्यावं, पाणी जायची सोय करावी, झाकरान करावं असं आमची इच्छा आहे। तर आपण बघतोय की अतिशय दुर्दैवी अवस्था या मच्छी मार्केटची आहे। आजी काय नाव? मंगल यशवंत। काय अडचण आहे तिथं तुम्हाला? ही घाणीतच बसतोय असंच, बरं दुसरं काय नाही। घाणीत बसतोय, डास पीस चावते ती। आम्हाला हे दुखणं लागलं या ह्याच्यातच, म्हणून चांगलं द्यावं बसायला। आता या मार्केटमध्ये इथं उभा राहिलं तरी अतिशय दुर्गंध या ठिकाणी या मार्केटमध्ये दुर्गंध असलेला आपल्याला बघायला मिळतोय। आपल्यासोबत आणखी काही व्यावसायिक आहेत। मामा काय नाव आपलं? हमीद मुजावर। काय अडचण येते? अडचणी काय हो, ही घाण पाण्याचे वगैरे किंवा ह्याचा वास भरपूर येतोय। आम्ही आता ह्यात म्हणजे लई करून ह्यात बसून म्हणजे कसं ती आमचं नाशिवंत वस्तू असल्यामुळं आम्हाला न विलाज नसल्यामुळं आम्ही इथं विकून जातोय ती। नाही इथं 1000 रुपये बसायची बी इच्छा नाही, अशी इथं परिस्थिती झाली। तुमच्यासाठी मच्छी मार्केट केलं की नवीन तिकडे? केलंय की हो, केलंय, पण तिकडे सुरुवात केली पाहिजे का नाही? आता तिथं बरेच सगळं छोटं गाळं छोटं आहेत ना ते, त्याच्यामुळं गाळं छोटं आहे त्याच्यामुळं का नाही एवढी लोक जनता बसू शकत नाही तिथं। काय केलं पाहिजे तिथं? त्यांना वाढवलं पाहिजे। त्यांनी एवढे जास्त थोडं एवढ्या हिनं खर्च करून एवढं काम केले ना, त्याच्यासाठी थोडं मच्छी मार्केट थोडं मोठं केलं पाहिजे। ही जी एवढीच मागणी आहे आमची। इथं कसं लोकांना बसता येत नाही, मच्छरचं थोडं त्रास आहे आणि नगरपालिकांची घाण जी टाकते ती घाण पण लवकर उचलू शकत नाही ती, त्याच्यामुळं लोकांना जनताना थोडं त्रास होतोय। ही जी दुसरं काही नाही। आता इथं किती वर्षापासून तुम्ही बसताय? आम्ही कमीत कमी तिथं 5-6 वर्ष झालं इथं ह्या मार्केटमध्ये। 5-6 वर्ष? हां हो। मग तिकडं जे मार्केट नवीन सुरू केलेलं आहे मच्छी तुमच्या व्यावसायिकांसाठी, ते सुरू होतं का? होतं पहिलं, पण ते थोड्या कारणामुळे ते बंद पडू शकलं। एवढं का बंद पडलं आहे आता? मार्केट छोटं असल्यामुळं काही लोकांना बसताच येत नाही ना, मग त्याच्यामुळे इकडं नगरपालिकेने इकडे घेतलं। हे जर परत तसं ही चालूच आहे आता सध्या। हे पावसाळा जेव्हा येतोय तेव्हा पावसात काय करता येतं तुम्ही? पावसात त्यातच बसावं लागतं, काय नाविलाज आहे, पाण्यातच नाविलाज आहे त्याला। जरा चढ कुठं आहे तिथं बसावं लागतं। विलाज कुठलं गाव तुमचं? वाळवा। वाळवा म्हणजे वाळव्यातून इकडे येत आहे? ज्यावेळा माल नदीचा गावतो त्यावेळा आम्ही येऊन विक्री करून जातो। विक्री होते का तुमची इकडे? होते, पण असं या नाशिवंत माल असतोय त्यामुळे गाणीत बसून जावंच लागतंय। गिराईक येते का इथं? एखादं येतं, एखादं नाही येत। काय जरा ऊन पडलं तर गर्दी असते, त्यावेळेलाच येतं। पाऊस चिखल असला तर येत नाही। असल्या घाणीत कोण येईल गिराईक? हो की, पण येतच नाही ना। हां, मग ते उभं राहूनच द्यावं लागते माल तसाच। पावसाचं काय करता येतं? काय सुद्धा करत नाही, हाय तसंच बसावं लागतं। छत्री किंवा रेनकोट घालून पावसातच उभं राहावं लागतं। तर अतिशय दुर्दैवी अवस्था या ठिकाणी या मत्स्य विक्रेत्यांची आहे। आता तुम्ही वर बघितलं तर हे बघा, छत किती सुंदर आणि देखीव आहेत बघा। ही आहे छताची अवस्था आणि मच्छी मार्केटची या ठिकाणी ही अवस्था आहे। मामा काय विक्रेता आहे का तुम्ही गिराईक आहे? काय कस्टमर आहे? गिरायक मी विक्रेता। विक्रेता आहे? होय। काय अडचण आहे तुम्हाला? अडचण कायच नाही, फक्त ही नगरपालिका ह्यांची जी पोलीस स्टेशनची जागा आहे म्हणून मिळाल्या, त्याचं आत मार्केट बांधलंय, आता होईल चालू आत, मग सगळं व्यवस्था होईल।
बरं मध्ये होणार व्यवस्था ती? आता का होतील नगरपालिकेला देत जावा. इथं काय अडचण आहे सर? इथं काय अडचण नाही. आता असंच बसा म्हणजे असं अडचण कशाची आहे. असं पाण्यात बसणार का तुम्ही? पाण्यात काय वर असे शेड करून बसतंय की माणसं. आता वर शेड करून बसते सगळी शेड वरच तागडं करून बसते ती. पावसाचं काय करताय? हा पावसात काय असं झाकायचं वरनं. बरं स्वतःच जागता का हा? तुम्ही? हे स्वतःच तुम्ही जागता का? हो स्वतःच झाकायचं. नगरपालिकेची जागा असती ही पोलीस स्टेशनची जागा आहे. बरं इथं बसवून दिलं तीच मेहरबान म्हणायची. नाही तर हाकलून बाहेर काढलं असतं सांभाळ. हां ह्याला कोण आहे हाकलून बाहेर काढलं असतं म्हणजे पोलीस स्टेशनला. तर अशा पद्धतीची दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आपण या मच्छी मार्केटची बघतोय. आता वाळवा तालुक्यातून अनेक ठिकाणाहून या ठिकाणी मत्स्य विक्रेते जे आहेत ते मत्स्य विक्रेते या ठिकाणी येत असतात. मात्र लोकांची अडचण अशी आहे की या ठिकाणी अतिशय दुर्गंधी या ठिकाणी आहे. विक्रेत्यांना बसण्यासाठी सोय व्यवस्थित नाही. इथं जर का खडी जरी टाकली किंवा कोबा अशा पद्धतीचा जर का केला तर व्यावसायिकांना चांगल्या पद्धतीचा काय अडचण आहे? मटन मार्केट मच्छी मार्केट सगळं हातच आहे. ती व्यवस्था बांधकाम चाललं आहे तिथं बांधकाम झालं सगळ्याला स्वच्छ होते. मग ते कधी बांधकाम पूर्ण होणार? आता चाललंय आता 7-8 वर्ष तीच चाललंय ते. 8 वर्ष झालं चाललंय ते. आता बांधकाम आता होईल का पूर्ण ते? आता का बघू त्यांच्या म्युन्सिपाल्टी हिशोबानं आपली. तुम्ही कधीपासून इथं बसताय? आम्ही 1960 पासून इथे धंदा करतोय इथं. हं. आता सध्या इथं काय अडचण आहे तुम्हाला? आम्हाला आमची मच्छी मार्केट आम्ही मटनवाला आहात. मटन मार्केट मटनवाले तिकडं मटन मार्केटची पण तीच अवस्था आहे. मी बघून आलोय आता. मग काय तिथल्या विषयी काय सांगाल? तिथे बी तीच आहे. असं अर्धवट बांधलं आणि तिथं बी तसंच आहे. ही लोकांची जागा आहे. ही म्युन्सिपाल्टी जागा नव्हे म्हणून ही अडचण आहे एवढी. काय करायला पाहिजे प्रशासनानं? पर्सेंट करायला सगळं स्वच्छता करून दिलं पाहिजे तिने ना तर ते निर्वाह होईल. तिथं पावसात काय करतात? तिथं पावसात तसंच बसतोय दादा आम्ही. पावसातच बसताय? झाकण तेवढं केलंय आम्हाला आडोसा केलाय. केलाय म्हणजे तुम्ही स्वतः केलाय? नाही म्युन्सिपाल्टीने केलं. तर अशी दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आपण बघतोय. इकडून जर का पुढच्या साईडला गेलं तर जी मच्छीची घाण आहे, जे मासेची घाण आहे ते मासेची घाण तिकडे टाकली जाते आणि त्या घाणीचा अतिशय दुर्गंधीचा वास या ठिकाणी या माशांचा मारत असतोय. मामा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही इथं बसताय. काय अडचणी आहेत तिथं? अडचणी म्हणजे काय खेड पुंदी तुंग इस्लामपूर वाळवा बहे तांबव सर्व ठिकाणाहून माणसं मच्छी विकण्यासाठी येतात. पावसाळ्यात म्हणजे आता तुम्ही आहे ते दाखवलंच. छत नाही, खाली बसायला जागा नाही. सगळी जरासं असं उघडं असलं म्हणजे ठीक आहे. पण पावसा पाणी लेडीजला मुतारी नाही, जेंट्सला मुतारी नाही. ही सगळी आता ह्या खोक्याच्या पाठीमागं कंडिशन बघा तुम्ही. प्रत्यक्षात ही परिस्थिती अशी आहे. एक लेडीज बाथरूमला गेली दुसरीनं बाहेर थांबायचं म्हणजे असं सोय नाही कसलीच. म्हणजे बाथरूम असं खुलंच आहे? काय हे असं ओपन आहे सगळं. पावसाचं काय करताय? पावसाचं काय हे अशी कागद वगैरे आणायची बांधायची त्याच्यातच धंदा करा. तुमचं गाव कुठलं? बहे बयास नाही तर इस्लामपुरात येत आहे. मग तुम्हाला इथं मार्केट नाही आहे व्यवस्थित. काय वाटतंय? आता काय वाटायचं आपण काय करणार आहे? त्याला प्रशासनाला काय सांगाल? द्यायला पाहिजे. काय केलं पाहिजे प्रशासन? ह्या लोकांच्याकडे जे आता मच्छीमार लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कोणी का देणार पण द्यायला पाहिजे. तर नक्कीच आपण बघितलं की हे मत्स्याचे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांच्या अतिशय दुर्दैवी या ठिकाणी अवस्था आहे. आपण जर का इकडे हे जे गाळ्या आहेत या गाळ्याच्या मागची मी तुम्हाला या ठिकाणी वातावरण कशा पद्धतीचं आहे मी हे दाखवतो. इकडं जर का बघितलं तर इकडं जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही आहे. इथं अतिशय दुर्गंध या ठिकाणी येतो आहे. हे पॅक केलेलं आहे मात्र त्या साईडनं लोक जात आहेत आणि अतिशय घाणीचा परिसर या ठिकाणी आहे. अतिशय घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे. विक्रेते असतील किंवा या ठिकाणी कस्टमर असतील तर या कस्टमरना इथं येण्याची इच्छासुद्धा कदाचित होत नसेल. अशा पद्धतीचं हे आपलं इंटरनॅशनल जे आहे ते इस्लामपूरचं मच्छी मार्केट आहे. आता याकडं प्रशासनानं लक्ष देऊन ठीकठाक केलं तर बरं. नाही तर मग विक्रेते जे आहेत ते काय पवित्रा घेतील हे सांगता येणार नाही आपल्याला. तर त्या साईडला जर का बघितलं आपण तर यापेक्षा घाणीचा परिसर तिकडं आहे. मात्र तिथं दाखवण्या इतपत सुद्धा परिस्थिती तिथं नाही आहे. त्यामुळे मी या ठिकाणी ते दाखवू शकत नाही. मात्र प्रशासनानं याचा विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून या मत्स्य विक्रेत्यांची एव्हिनाईनला विनंती होती की या आणि इथलं जे काही वातावरण असेल तुम्ही जनतेसमोर मांडा.
प्रशासनासमोर मांडा. आज तो योग आला आहे आणि आज आपण मत्स्य विक्रेत्यांची या ठिकाणी अडचणी या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत. हे जर का मार्केट बघितलं तर अतिशय दुर्गंधी मार्केट आहे, अस्वच्छतेचं या ठिकाणी मार्केट आहे. बिलकुल छताची या ठिकाणी सुविधा नाही आहे, खाली खडी नाही आहे, कोबा नाही आहे, असं ओपन मार्केट आहे. आणि मुळात म्हणजे या ठिकाणी महिला विक्रेत्यासुद्धा आहेत आणि त्यांची या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीची अडचण या ठिकाणी होते, तुम्ही समजून घ्याल या ठिकाणी. त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की या मच्छी मार्केटचा जो हा परिसर आहे किमान डागडुजी करून या विक्रेत्यांना त्यांची सोय सुविधा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी प्रशासनाला या ठिकाणी सर्व मत्स्य विक्रेत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.